हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आपल्या सर्वांना गुढीपाडवाच्या व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष आपल्याला सुखसमृद्धीचे, धनवृद्धीचे व आरोग्यदायी जावो हीच ईश्वराजवळ प्रार्थना. गुढीपाडवा 2026 तिथी, शुभ मुहूर्त, त्याचे महत्त्व काय आहे, गुढी उभारण्यासाठी शुभ रंग कोणता व योग्य दिशा कोणती, तसेच नवीन वर्ष कसे साजरे करावे ह्याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका. गुढीपाडवा 19 मार्च 2026 गुरुवार ह्या दिवशी साजरा करायचा आहे. गुढीपाडवा चैत्र महिन्यामध्ये शुक्ल पक्ष प्रतिपदा ह्या तिथीला असून हिंदू लोकांचे नवीन वर्ष सुरू होत असून ह्या दिवसापासून चैत्र नवरात्रीसुद्धा प्रारंभ होत आहे. चैत्र महिन्यामध्ये झाडांची पाने गळून नवीन पालवी येते, त्यामुळे सर्व सृष्टी हिरवीगार दिसते. गुढीपाडवा 2026 शुभ वेळ व पूजाविधी काय आहे ते बघूया. गुढीपाडवा चैत्र महिन्यात शुक्ल पक्ष प्रतिपदा तिथीला साजरा करायचा आहे. हा सण महाराष्ट्र, गोवा व दक्षिण भारतामध्ये खूप उत्साहात साजरा करतात. ड्रिक पंचांगानुसार चैत्र महिन्यामध्ये शुक्ल पक्ष प्रतिपदा तिथी 19 मार्च सकाळी 6:52 प्रारंभ होत असून 20 मार्च 2026 शुक्रवार सकाळी 4:52 समाप्त होत आहे. म्हणून गुढीपाडवा 19 मार्च गुरुवार ह्या दिवशी साजरा करावयाचा आहे. गुढी उभारताना सूर्योदय झाला की सकाळी 10:30च्या आत उभी करावी. गुढीपाडवा 2026 शुभमुहूर्त. ब्रह्ममुहूर्त सकाळी 4:51 ते सकाळी 5:39 विजय मुहूर्त दुपारी 2:30 ते 3:18 गोधूली मुहूर्त संध्याकाळी 6:29 ते संध्याकाळी 6:53 गुढीपाडवा सण कसा साजरा करायचा. गुढीपाडवा ह्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून नवीन कपडे परिधान करा. आपले घर साफ करून घरासमोर सडा रांगोळी काढा. त्यामध्ये मस्तपैकी रंग भरा. घराचे मुख्य द्वारसुद्धा साफ करून घ्या. मग एक लाकडाची छडी स्वच्छ धुवून पुसून त्याला रेशीम साडी किंवा ब्लाऊज पीस घेऊन त्याला आपण जशा साडीच्या निर्या घालतो तशा निर्या घालून त्या लाकडी छडीला बांधून घ्या. मग त्यावरती कडुलिंबाची ढाळी, आंब्याची ढाळी, फुलांचा ताजा हार, साखरेची गुढी बांधून त्यावरती उलट तांब्याचा गडू किंवा तांब्या ठेवा. मग त्यावरती लाल रंगाच्या रेशीम धाग्यांनी बांधून घ्या. आपण गुढी शक्यतो आपल्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ उजव्या हाताला लावावी. शक्य नसेल तरच बाल्कनीमध्ये किंवा टेरेसवरती ठेवावी. उजव्या हाताला लावणे हे खूप शुभ मानले जाते. त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते. जेथे आपण गुढी उभारली आहे त्याच्या बाजूनी छान रांगोळी काढून त्यामध्ये वेगवेगळे रंग भरा. आता एका प्लेटमध्ये हळद, कुंकू, अक्षता, फुले, तुपाचा दिवा व अगरबत्ती घेऊन गुढीची पूजा करावी. गुढी शुभ मुहूर्तावरतीच उभारावी, त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते. गुढी उभारताना ओम ब्रह्मध्वजाय नमः मंत्र पुन्हा एकदा ऐका. ओम ब्रह्मध्वजाय नमः या मंत्राचा जाप करत राहावे. मग प्रार्थना करावी की हे नवीन वर्ष सुखसमृद्धीचे, भरभराटीचे व आरोग्यदायी जावो. गुढी खाली उतरवताना संध्याकाळी सूर्यास्त होण्याच्या वेळी उतरवावी. तेव्हा परत एकदा गुढीची पूजा करावी, मगच गुढी खाली उतरवावी. महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा हा दिवस म्हणजे मराठी कॅलेंडरनुसार नवीन वर्षाची सुरुवात म्हणून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात किंवा काही जण श्रीखंडपुरीसुद्धा करतात. गुढीपाडवा ह्या दिवशी नवीन वर्ष सुरू होते, त्यामुळे दान धर्म करावे. गुढीपाडवा ह्या दिवशी सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायला विसरू नका. आता आपण गुढीपाडव्याचे महत्त्व काय आहे ते बघूया. मराठी नवीन वर्षाचे प्रतीक म्हणजे गुढीपाडवा. हे आध्यात्मिक व धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचे आहे. हा दिवस म्हणजे फक्त नवीन वर्षाची सुरुवात नसून जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा व आध्यात्मिक प्रगतीचे प्रतीक आहे. असे म्हणतात की ह्या दिवशी भगवान ब्रह्मा यांनी सृष्टीची उत्पत्ती केली होती
म्हणूनच गुढीपाडवा हा केवळ सांस्कृतिक उत्सव नसून जीवन व मृत्यूचे चक्र सुरू होण्याचे प्रतीक आहे. ह्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावरती उभारली जाणारी गुढी सकारात्मक व समृद्धीचे प्रतीक मानले जाते. तिची पूजा केल्याने आध्यात्मिक शक्ती प्राप्त होते. गुढीपाडवा हा पारंपरिक सण आहे, म्हणून या दिवशी साडी नेसणे उपयुक्त व साडी हा सुंदर पोशाख आहे. साडी ही शालीनता, संस्कृती व शाश्वत सुंदरताचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे आपला हा सण अधिक उत्साहात साजरा होतो. गुढीपाडवा ह्या दिवशी गुढी उभारताना कडुलिंबाची पाने लावतात व ह्या दिवशी कडुलिंबाची पाने व चिंच ह्याची चटणी सेवनसुद्धा करतात. त्याच्यामुळे आपल्या शरीरातील रक्त शुद्ध होते, तसेच रोग प्रतिकारशक्ती वाढते व आपले शरीर आतून मजबूत बनते. प्राचीन काळापासून असे म्हणतात की वीर मराठा छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध जिंकल्यावर सर्वात पहिल्यांदा गुढी उभारून हा सण साजरा केला होता. मग मराठी लोकांनी प्रत्येक वर्षी गुढी उभारण्यास सुरुवात केली. म्हणजेच गुढी उभारून विजय पताकाचे रूप मानून हा सण साजरा करतात. गुढीपाडवा ह्या दिवशी नवीन वस्तू किंवा सोने चांदीची खरेदी करणे शुभ मानले जाते. गुढीपाडवा ह्या दिवशी नख किंवा केस कापू नयेत. त्याचबरोबर दाढी मिशा पण कापू नयेत. पूजा करताना चुका करू नका. दिवसा झोपू नका. आता आपण गुढी उभारताना कोणते शुभ रंग वापरावेत ते बघूया. गुढी उभारताना रेशमी साडी किंवा ब्लाऊज पीस वापरावा. तसेच शुभ रंग म्हणजे लाल, हिरवा, पिवळा, केशरी, गडद रंग वापरावे. त्यामुळे घरामध्ये सकारात्मकता येते. लाल रंग अत्यंत शुभ, ऊर्जा देणारा व शक्तीचे प्रतीक आहे. हा रंग प्रेम, सौंदर्य व सौभाग्य व उत्साहाचे प्रतिनिधित्व करतो. हिरवा रंग निसर्ग, समृद्धी, प्रगती व ताजेपणाचा व शांतीचे प्रतीक आहे. मानवी मनावरती शांतता आणणारा आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये नवीन आयुष्याचे लक्षण म्हणजे हा रंग मानला जातो. पिवळा रंग आनंद, ऊर्जा, सकारात्मकता व बुद्धिमत्तेचे प्रतीक मानला जातो. हा रंग सूर्य प्रकाशाचा रंग आहे. तसेच तो प्रसन्न व उत्साह वाढवतो. खूप शुभ असून आत्मविश्वास वाढवतो. केशरी रंग हा भारतीय संस्कृती, धर्म व खूप पवित्र व महत्त्वपूर्ण मानला जातो. हा रंग शौर्य, त्याग, बलिदान व आध्यात्मिक जागृतीचे प्रतीक आहे. तसेच अग्नी व शुद्धतेचे प्रतीक आहे. आपल्या भारताचा तिरंगामध्ये सुद्धा हा केशरी रंग आहे. पांढरा रंग गुढी उभारण्यासाठी काही ठिकाणी वापरतात. गुढी उभारताना आपण शुभ रंगच वापरले पाहिजेत. फक्त काळा रंग अजिबात वापरू नये. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.